पुण्यात बागेश्वर बाबा आले होते. बरोबर. होतं. हो. तर नेमकं काय घडलं होतं तेव्हा, की लोक ह्या गोष्टीकडे का वळतात? म्हणजे भूगोलाचा शिक्षक अनुकरणाचं पालन करा असं जर आचरण करत असतील तर अंधश्रद्धा कशा आटोक्यात येणार? मग तुमच्या उपवासाच्या पदार्थांमधून 3000 कॅलरीज मिळतात का? जे कीर्तनकार आहेत ते सुद्धा हिंदुत्वाचे धडे द्यायला लागले. उपमुख्यमंत्री एका विमान अपघातात गेले, त्यांचाही मृत्यू या ब्लॅक मॅजिकमधून झालाय वगैरे, हे दावे याकडे कसं बघतात? काळा जादू वगैरे हे जे आहे तर हे लोक एवढा विश्वास का ठेवत आहेत त्याच्यावर? नमस्कार, स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट 18 मराठी या विचारमंचावर. आपल्या विचारमंचावर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक येत असतात. आज अशीच एक व्यक्ती आपल्यासोबत आहेत आणि मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की अंधश्रद्धा असेल किंवा वेगवेगळे बुवाबाजी असेल, या गोष्टी खूप जास्त प्रमाणात वाढल्या आहेत. तर ह्या का होत आहेत, याचे परिणाम काय होत आहेत, याचे मुख्य कारणं काय, आणि लोकांना या गोष्टी स्वीकाराव्या का वाटत आहेत किंवा या गोष्टीकडे का जावं वाटतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे कार्यकर्ते विशाल विमल. सर, स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट नमस्कार. 18 मराठी या विचारमंचावर. तर मागच्या काही घटना आपण पाहिलेच की या मागच्या 4-5 दिवसापूर्वी जी घटना घडली आहे नाशिकची, तर त्यामुळं पुन्हा एकदा अंधश्रद्धा बुवाबाजी हा प्रश्न समोर आला आहे. तर माझा पहिला हाच प्रश्न आहे की आपण बघतोय की भारत स्वातंत्र्य होऊन आता 75पेक्षा जास्त वर्ष झाली. तर याकडे तुम्ही कसं बघता की अंधश्रद्धा अजून किती प्रमाणात आहे किंवा अंधश्रद्धा कमी झाली का या 75 वर्षात? काय वाटतं त्याविषयी? मुद्दा खरं तर असा आहे की अंधश्रद्धा कमी झाली का, तर ती झालेली नाही आहे. बरं. यातला मुख्य मुद्दा असा आहे की शिक्षणाचा प्रचार झाल्यानंतर हं, हं, हं. अनेक समस्या ह्या तुमच्या मिटतील, संपतील. माणसं सुज्ञ होतील, माणसं शहाणी होतील. हं, हं, हं. त्याच्यामध्ये अंधश्रद्धेचा प्रश्न पण आला, परंतु असं काही आपल्याकडे झालेलं नाही. बरं. म्हणजे शिकल्यानंतर माणसं विवेकी होतील, माणसं चिकित्सक होतील आणि माणसं कर्मकांडामध्ये अडकणार नाहीत, अंधश्रद्धेमध्ये अडकणार नाहीत. बरोबर. श्रद्धेमध्ये मी म्हणत नाही आहे, मी अंधश्रद्धेमध्ये म्हणतो आहे, परंतु असं झालेलं नाही. याचं कारणच असं आहे की आपल्याकडे लोकांना विचारी करण्याचं, लोकांना चिकित्सक करण्याचं, लोकांना विवेकी करण्याचं, यासाठी जे प्रयत्न करावे लागतात बरं. ते प्रयत्नच मुळामध्ये अत्यंत ताकदीनं राज्यात आणि देशामध्ये झालेलं नाही. खरं तर महाराष्ट्र हा साधू संत आणि समाजसुधारकांचा बलदंड असा वारसा लाभलेलं राज्य आहे. बरोबर. आणि ह्या महाराष्ट्रात देखील म्हणजे किमान साधू संत आणि समाजसुधारकांचा वारसा हं, हं, हं. जरी इथं अत्यंत ताकदीनं चालवला असता तरीही आज आपल्याला आपला महाराष्ट्र अंधश्रद्धेच्या खाईमध्ये लोळतोय असं दिसलं नसतं. बरं. चित्र आशादायक चित्र नक्की दिसलं असतं. तर ह्यामध्ये शहरी आणि ग्रामीण, तर याचं वर्गीकरण कसं करता येईल मग अंधश्रद्धेच्या बाबतीत? नाही, मुद्दा असा आहे की अंधश्रद्धा ही शहरात पण आहे, अंधश्रद्धा ही गावाकडं पण आहे. बरं. गावाकडं देवऋषाला कोंबडं कापलं किंवा कोंबडं दिलं किंवा अंगारा धुपारा जरी भक्तांना दिला तरी त्यांच्या समस्यांचं निराकरण होतं, अशी त्यांची भाबडी श्रद्धा आहे. तसं इकडं आमच्याकडे वेगळं आहे. हं. मग आम्हाला मोठ्या मोठ्याला देणग्या वर्गण्या असणाऱ्या देवांना जावं लागतं, तीर्थयात्रा कराव्या लागतात. म्हणजे स्वरूप बदलतंय. स्वरूप बदलतंय, बुवाबाबांचं स्वरूप बदलतंय, परंतु डोक्यामध्ये ज्या अंधश्रद्धा आहेत हं, हं. त्या सगळ्या ठिकाणी आहेत. परत स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतर ही अंधश्रद्धा तशीच आहे, कमी झाली नाही म्हणताय आपण. तर यासाठी काय प्रयत्न व्हायला पाहिजे, म्हणजे कुठून सुरुवात व्हायला पाहिजे हे रोखण्यासाठी अंधश्रद्धा? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अंधश्रद्धेला जिथं जिथं खतपाणी घातलं जात आहे, हं. म्हणजे आज अलीकडच्या 10 ते 12 वर्षामध्ये ज्या संस्था संघटना अंधश्रद्धा प्रसाराचं काम करतायत, एका अर्थात ते जरी धर्माचं काम आम्ही करतोय असं म्हणत असेल, आम्ही श्रद्धेचं काम करतोय असं म्हणत असेल, तर नाही, ते अधर्माचं काम करतात, ते अंधश्रद्धेचं काम करतात, ते धर्माचं काम करत नाही आहेत, ते श्रद्धेचं काम करत नाही आहेत.
अशा संस्था संघटनांना अलीकडच्या 10-12 वर्षामध्ये जे सत्तास्थानावरती बसलेत, जे सरकारांमध्ये बसलेत, त्यांच्याकडून फार मोठं बळ मिळत आहे. कारण त्यांचा तो सांस्कृतिक अजेंडा आहे. त्यांच्या संस्था संघटना जे काम करतात ते ह्या राजकीय पक्षांचे अजेंडे आहेत. बरं. आणि त्याच्यामुळे यांना जर आळा घातला गेला तर 50% अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड आणि त्याच्या माध्यमातून जी फसवणूक होते, शोषण होतं, त्याला आळा बसेल. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 असा आहे की सरकारच्या हातामध्ये सर्व शिक्षण संस्था आहेत. शिक्षण संस्थांमधनं वैज्ञानिक दृष्टिकोन, कार्यकारण भाव आणि संतांचे सामाजिक न्यायाचे, समतेचे, स्वातंत्र्याचे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे विचार जर विद्यार्थ्यांना अत्यंत नेटाने सांगण्याचा प्रयत्न केला, बरोबर, तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये भविष्य काळामध्ये अंधश्रद्धा ही आटोक्यात येऊ शकते. बरं, एक आता पूर्वी अंधश्रद्धेकडे कसं पाहिलं जातं की अज्ञानातून, हां, पण बरेच सुशिक्षित लोक किंवा उच्च शिक्षित लोक त्याच मार्गाने जात आहेत. तर मला हा प्रश्न आहे की लोक ह्या गोष्टीकडे का वळतात? मुद्दा असा आहे की आपल्यावरती कर्मविपाकाच्या सिद्धांतापासनं, म्हणजे पूर्वी जन्मामध्ये तुम्ही असं केलं म्हणून तुम्हाला नंतरच्या जन्मामध्ये असं भोगावं लागतं. ह्या कर्मविपाकाच्या सिद्धांतापासून तर काहीतरी अदृश्य शक्ती आहे, काहीतरी अतिइंद्रिय शक्ती आहे आणि ते आपल्याला मिळू शकतं पूजा अर्चा करून, असा समज आज देखील शिकलेल्या माणसांमध्ये आहे. आणि तो समज आजही तुम्ही शिकलात म्हणून तो जात, तुम्ही वैज्ञानिक झालात, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून तुम्ही एखादा शोध लावताय, परंतु तोच वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोजन करत नाही आहे. म्हणजे भूगोलाचा शिक्षक जर ग्रह कसा काम करतात, त्याच्यातून ग्रहण कसं निर्माण होतं, असं सगळं सांगतात आणि घरी जाऊन ग्रहणामुळं असं काहीतरी विपरीत घडतं म्हणून ग्रहणाचं पालन करा, असं जर आचरण करत असतील विसंगत, तर अंधश्रद्धा कशा आटोक्यात येणार आहेत? तर अंधश्रद्धा आटोक्यात येणार नाही आहेत. पण मग यामध्ये काही सामाजिक दबाव पण बऱ्याचदा असतो का अंधश्रद्धा पाळण्यामध्ये? अंधश्रद्धा पाळण्यामध्ये सामाजिक दबाव असा फार मोठा आहे असं नाही आहे. परंतु आपली जी समाजव्यवस्था जी आहे, म्हणजे कुटुंब व्यवस्था हा गाभा आहे, तर ह्या कुटुंब व्यवस्थेमध्ये परंपरेने ज्या सगळ्या गोष्टी चालत आलेल्या आहे, तर त्याच्यामध्ये फार मोठा अंधश्रद्धेचा भरणा आहे. आता ही जी आता आज जर आपण घरीसुद्धा म्हटलं की आपल्या समजा घरातल्या आईवडील असतील, वडीलधारे जे काय असतील, ते उपवास तापास करत असतात. आपण त्यांना बऱ्याचदा काही आरोग्याचे प्रॉब्लेम असतात, पण अशा वेळेला सांगितलं जातं की तुम्ही उपवास वगैरे करू नका, साबुदाणा खिचडी खाऊ नका, ती चांगली नाही आहे. ते सुद्धा ऐकत नाही ऐकत. ते एकादशी म्हटलं की ते सोडू शकत नाही, कुठलाच उपवास ते सोडू शकत नाही. पण मग आता तर आपण जर विचार केला तर ही यंत्रणा ज्यांनी बसवली पूर्वी, ती इतकी स्ट्रॉंग कशी आहे की तिथं कुणी नाही आहे त्यांना बघायला, पण तरी ते करते. तर यावर काय मार्ग काढायला पाहिजे? मुद्दा काय की म्हणजे उपवास कोणी केले पाहिजे, का केले पाहिजे, करण्याची खरंच गरज आहे का, उपवास करून उपवासातून काय मिळतं, हे सगळे चिकित्सक किंवा अकॅडमिक प्रश्न आहेत असं आपण म्हणूयात. परंतु साधं आहे की आज कष्टकरी माणसाला 3000 कॅलरीजची गरज आहे. बरोबर. मग तुमच्या उपवासाच्या पदार्थांमधून 3000 कॅलरीज मिळतात का? आणि फक्त कॅलरीजच नव्हे, तर तुम्हाला प्रथिनं पाहिजेत, तुम्हाला प्रोटीन्स पाहिजेत. मग हे सगळं मिळतं का तुम्हाला? मुळात ऑलरेडीच तुम्हाला उपवासाच्या दिवसांच्या इतर जे दिवस असतात त्यावेळेस तुमच्या आहारातून मिळतात का? मग हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असताना तुम्ही उपवास नक्की कशासाठी करता? मुळात संतांनी ह्या सगळ्या उपवास तापास पूजा अर्चा याच्याबद्दल काय सांगितलं हेच आम्ही मुळात विसरलेलो आहोत. तुम्ही व्रतनेमते न करावे, तुम्ही व्रतनेमते न करावे, दुरीकेही न वचावे, तीर्थासिगा देव देवांतरा न भजावे, हे सर्वता न करावे. मग काय करायचं? स्वधर्म यज्ञी यजावे. तीर्थयात्रेला जाऊ नका, तुम्ही उपवास तपास करून शरीराला तुमच्या पिडू नका, देवदेव करून इकडं तिकडं जाण्याची गरज नाही आहे. तर तुम्ही काय केलं पाहिजे?
तर तुम्ही स्वधर्म यांनी जमेल तसा त्याचं पालन केलं पाहिजे. स्वधर्माचं पालन करणं म्हणजे कसलं पालन केलं पाहिजे? मी शिक्षक आहे तर शिक्षकाने प्रामाणिकपणे विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे, तो त्याचा धर्म आहे. हां. मी पालक आहे तर पालकांनी मुलाचं व्यवस्थित पालन करणं हा पालकाचा धर्म आहे. आम्ही हेच सगळं विसरलेलो आहोत. आणि हे सांगतंय कोणी? हे जे अभंग चरण मी आपल्याला इथं जे सांगितलं, जी ओवी सांगितली, ती कोणाची ओवी आहे? ही संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांची ओवी आहे, ज्ञानेश्वरीमधली. बरोबर. आम्ही हेच सगळं विसरलेलो आहोत किंवा आम्हाला त्याचा सोयीस्कर विसर पाडलेला आहे. आम्हाला संतांनी ह्या महाराष्ट्रामध्ये जे काही प्रबोधन केलेलं आहे कर्मकांडाच्या विरोधातलं, ते प्रबोधन आज आम्हाला सांगितलं जात नाही आहे. आमची दिशाभूल केली जाते. आणि म्हणून मग उपास, तापास, पूजा, अर्चा इकडं आम्ही जात आहोत. आणि योग्य जो धर्माचा मार्ग आहे, जो संतांनी रोकडा धर्म सांगितला, त्याच्यापासून आम्ही दूर चाललेलो आहोत. बरं, अंधश्रद्धा निर्मूलन समिती बऱ्याच वर्षापासून यावर काम करते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी तर खूप काम केलं यावर. पण त्यांच्या पश्चात आता काय परिस्थिती, म्हणजे कशा पद्धतीनं काय बदल झाला या संघटनेच्या कामात, किंवा कसं त्यात स्पीड मिळाली का तो मंदावली गती, काय झालं नेमकं? नाही, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनंतर म्हणजे 2013ला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला. धर्मांध सनातनी संस्थेच्या संघटनेच्या यांनी केला. त्यांना शिक्षा पण सत्र न्यायालयामध्ये सुनावली गेली. हे सगळं झालं. पण त्या काळामध्ये संघटना कोलमाडेल असं अनेकांना वाटत होतं, पण तसं काही झालेलं नाही. म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतानाच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे संघटक होते, संघटनेचे प्रवक्ते होते, नेते होते. परंतु डॉक्टरांच्या पाठीमागं संघटनेमध्ये काम करणारी एक फळी होती. आणि त्याच्यामधलं अत्यंत महत्त्वाचं नाव धुळ्याचे अविनाश पाटील. अविनाश पाटील हे डॉक्टर असतानाच 2009ला संघटनेचे कार्याध्यक्ष झाले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये संघटना बांधणीचं काम महत्त्वाचं हे अविनाश पाटलांनी केलं. आणि त्यामुळं डॉक्टर गेल्यानंतर संघटना कोलमाडेल असं भल्याभल्यांना, म्हणजे अनेक हा जगाचा इतिहास आहे का शिरस्थ स्थानावरची माणसं जर गेली तर बाकीचं सगळं कोलमाडतं. तो विचार थांबतो तिथं, तो विचार थांबतो. परंतु अविनाश पाटलांमुळे तो थांबला नाही, त्यांनी ते नेलं. आजची स्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणारे 2-3 संस्था संघटना आहे. बरं. म्हणजे हमीद दाभोळकर, मुक्ता दाभोळकर ते अंधश्रद्धा निर्मूलन नावाने काम करतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे, श्याम मानव आहे, परत विज्ञान परिषदेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनावरती काम चालतं. असे 3-4 गट आज महाराष्ट्रामध्ये काम करतात. परंतु दुसरी जी बाजू महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अंधश्रद्धेला पोषक वातावरण निर्माण करणारं जे काम करत आहेत, ज्या संस्था संघटना मी मगाशी उल्लेख केला तसा, त्यांची गती आणि आमची गती याच्यामध्ये खूपच विरोधाभास आहे. त्याच्यामुळे आज आम्ही पुरे पडत नाही आहे त्या ठिकाणी काम करण्यामध्ये. बरं. आता एक नाशिकमध्ये प्रकरण घडलं, तर ह्या प्रकरणाकडं जे अशोक खरात जे स्वतःला कॅप्टन म्हणून घेत होते आणि त्यांनी जे केलं, जे व्हिडिओ व्हायरल झाले, तर या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता आणि काय वाटतंय तुम्हाला ते सगळं पाहिल्यानंतर? मुळात काय आहे की आम्ही एक चळवळीमध्ये एक वाक्य म्हणतो काय, बुवा तिथं बाया. म्हणजे बुवा तिथं बाया याचा वाक्याचा अर्थ काय? तर बुवा जिथं असतो तिथं महिलांचं शोषण होतं असा याचा अर्थ आहे. आणि ह्या प्रकरणामधनं पुन्हा ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. पूर्वी एक पुणे जिल्ह्यातला वाघमारे नावाचा बाबा होता, जुनं प्रकरण आहे खूप. बरं. तर त्याचंही सगळं अशाच गोष्टी समोर आल्या होत्या. ह्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा जो खरात बाबा आहे त्याच्या चरणी लीन व्हायला सर्वपक्षीय सर्व नेते येत असतात. बरोबर. म्हणजे त्याचा प्रभाव किती आहे ह्या सगळ्या राजकीय नेत्यांवरती. आणि ज्यावेळी राजकीय नेतृत्व अशा बुवा बाबाच्या जवळ जातं, त्याला पाठीशी घालतं किंवा त्याच्या प्रभाव आहे असं मानतं, त्यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांना मारणारी सर्वसामान्य जनता ही पण प्रभावित होते. बरोबर. आणि मग लोकांना जर त्यावेळी असा प्रश्नच पडत नाही हे योग्य किंवा अयोग्य, कारण हे मोठी लोक आहेत ना, हे करतायत म्हणजे योग्य, फॉलो करतायत असं आजही आपल्या समाजाचं मत आहे. आणि त्यामुळं अशा बुवाबाबांच्या चरणी मोठाल्या लोकांपासून तर सर्वसामान्य जनता जाते. आणि मग शेवटी त्याच्यामधनं काय घडलं? महिलांवरती अत्याचार, अनेक प्रकारचे विकृत विधी करून घेतले गेले.
ह्या अशा प्रकरणामधून आपण काय धडा घ्यायला पाहिजे समाजानं? नाही, समाजाने खरं तर दररोज धडा घ्यावा अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत. हां. याच्यामध्ये एक गोष्ट ह्या प्रकरणामधनं घेतलं पाहिजे की बुवा बाबांकडे जाऊन आपल्या आयुष्यातल्या कोणत्याही समस्या ह्या सुटणार नाही आहेत. आपल्या समस्या ह्या आपल्याला सोडवायच्यात आणि आपल्या समस्येची उत्तरं आपल्याला शोधायचेत आणि आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं सोडवत असताना आपल्याला ती तार्किक पद्धतीने विचार केला पाहिजे. असं केल्यानंतर असं घडू शकतं का? जर घडेल असं वाटत असेल तरच ती गोष्ट करावी. आपोआप चमत्काराने दैवी शक्तीनं अशा कोणत्याही गोष्टी कुठल्याही बुवाबाबाच्या आश्वासनावरती आपल्या आयुष्यातल्या कधीही घडणार नाही आहेत. बरोबर. पण आत्ता आपण एक गोष्ट बोललो की संतांची जी शिकवण आहे, पण आता मागच्या काही महिन्यापूर्वी म्हणा तर बरेच जे कीर्तनकार आहेत ते सुद्धा हिंदुत्वाचे धडे द्यायला लागले. तर यामुळं हे वाढत जाणार हे तर साहजिकच आहे. बरोबर आहे. तर यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काय म्हणजे स्ट्रॅटेजी यावर हे रोखण्यासाठी? नाही, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने किंवा इतर ज्या संस्था संघटना आहेत हां. त्या सगळ्यांनीच वेळोवेळी त्या संबंधाने त्यावेळी आवाज उठवलेला आहे. बरं. त्यांनी तो आवाज उठवलेलाच आहे त्यावेळी. मुद्दा असा आहे की शासन संस्थेकडनं पुरस्कृत असणारे हे बुवाबाबा आहेत. हे धर्माचं नाव घेत आहेत. बरोबर. हां, परंतु धर्माचं नाव घेऊन हे अधर्माचं काम करतायत. हे धर्मांधता पसरवण्याचं काम करतायत. धर्मानी किंवा संतांनी जो प्रेम, आपुलकी, दयाभाव सांगितला तो हे पसरवत नाही आहेत. हे समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण होतील अशा पद्धतीचे वक्तव्य, अशा पद्धतीचं प्रवचन हे सगळे बुवाबाबा करत आहेत आणि हे सगळं राजकारण केंद्रित आहे. राजकारणाची बाधा झाली म्हणायचं संत हो. या भक्तीच्या मार्गाला. हो. बुवाबाजी असेल किंवा ब्लॅक मॅजिक, काळा जादू वगैरे याकडं फार लोक आकर्षित होत आहेत. काय कारण आहे बरं याचे? नाही, मुद्दाच असा आहे की प्रत्येक काळामध्ये असा काळ बदलून, वेळ बदलून वेगवेगळे ट्रेंड येतात. आत्ताचे हे ट्रेंड आहेत, हे सगळे आत्ता परत जुने ट्रेंड पुन्हा येऊ लागलेले आहेत. कारण लोकांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. प्रश्न आहेत रोजच्या जगण्यामधले, सामाजिक प्रश्न आहेत, बाह्य जगतामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये जगत वागत असताना त्या ठिकाणी त्या प्रश्नांना तुम्ही सामोरे जाऊ शकत नाही आहेत आणि मग तुमच्या मनामध्ये अस्वस्थता वाढते आहे. तुमच्या गरजा वाढलेल्या आहेत, तुमच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत रोजच्या जगण्यामध्ये. बरोबर. आणि याच्यामधनं ताणतणाव देखील तुमचे वाढलेले आहेत. आणि मग समाधान आणि शांतीसाठी लोक सायकोलॉजिकल त्या मार्गाने जात नाही आहे. मग लोकांना म्हणजे धार्मिक जे बुवाबाबा कर्मकांड करणारे आहेत ते करतात काय? तुम्ही या, आम्ही तुम्हाला शांती देऊ. तुम्ही या, आम्ही तुम्हाला समृद्धी देऊ. अशा पद्धतीच्या गोळ्या ते वाटतात आणि लोकांना असं वाटतं की आमचे प्रश्न त्या सत्संगाला जाऊन सुटतात, त्या बाबाच्या चरणी लीन होऊन त्याचा गंडे दोरे बांधून आमचे प्रश्न सुटतील, असं लोकांचे गोड गैरसमज आहेत. बरं, मागच्या काही आता काळात आपण बघतोय की सोशल मीडियाचा काळ आहे. तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून अंधश्रद्धा वाढती का त्यातून त्याचा म्हणजे ती उघड करण्यासाठी, अंधश्रद्धा उघड करण्यासाठी फायदा होतोय? नेमकं काय होतंय सोशल मीडियामुळं? तुम्हाला मी अक्षरशः सांगतो की कोणतंही सत्यज्ञान हे तुम्हाला दिशाभूल करून देता येत नाही. ते तुम्हाला सत्याच्याच मार्गाने द्यावं लागतं. ते तुम्हाला स्पष्टपणेच सांगावं लागतं. परंतु तुम्हाला दिशाभूल करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, फसवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला रील्सच्या माध्यमातून थोडंसं त्याला ट्विस्ट देऊन तुम्हाला ते सांगता येतात आणि त्या लोकांवरती प्रभाव पण टाकतात. हो. मी अलीकडच्या 5-6 वर्षातली जर गोष्ट पाहिली तर कधीही नव्हे एवढं सोशल मीडियावरती बुवाबाबांचं मार्केटिंग चालू असतं. त्यांचे चमत्कार करतो, आमच्या अंगी अशी सिद्धी आहे, मग यांचे प्रश्न असे सुटले, मग त्यांच्या भक्तांचे ते व्हिडिओ बनवलेले मार्केटिंगचे ते सगळे समोर येत असतात. आणि हे सगळं सोडवण्यामध्ये, याला सगळ्याला आळा घालण्यामध्ये आम्ही निश्चितपणाने कमी पडतो हे मला नम्रपणे सांगावंसं वाटतं. कारण आम्ही त्याच्याशी लढू शकलेलो नाही आहे. सोशल मीडियावरती जे काही सगळा गदारोळ चालू आहे, म्हणजे टेलिव्हिजनपासून
तर व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा ह्या सगळ्या माध्यमांवरती जो काही बुवाबाबांनी अत्यंत कॅप्चर केलेला आहे लोकांना, त्याला आम्ही सडेतोड उत्तर किंवा त्याला अपोच आम्ही आजपर्यंत करू शकलेलो नाही आहे. बरं, हे पण बघतोय आपण की आता बुवा तर आहेच, पण गुरु करण्याची पण स्पर्धा खूप वाढली आहे. नाही, संत गाडगे महाराजांनी सांगितलंय, माझा कोणी गुरु नाही, माझा कोणी शिष्य नाही. बरोबर. मग या एकाच वाक्यामध्ये संत गाडगे महाराजांच्या सगळं आलेलं आहे. एक घटना घडली होती की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एका विमान अपघातात गेलेत. तर आता सोशल मीडियावर असंही एक ट्रेंड सुरू झाला आहे की त्यांचाही मृत्यू या ब्लॅक मॅजिकमधून झाला आहे वगैरे. हे दावे याकडे कसं बघता तुम्ही? नाही, मुळात एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, हां. कोणतेही विधी करून पूजा अर्चा करून कोणाचाही मृत्यू होत नाही. होतो तो घातपात. बरं. घातपाताला जर तुम्ही काही आघोरी विद्या म्हणत असाल, आघोरी विधी म्हणत असाल, तर ते एक वेळेस मला मान्य आहे. बरं. पण काहीतरी पूजा केली, काहीतरी मंत्र म्हटला म्हणून कोणाचा मृत्यू होऊ शकत नाही. बरोबर. असेल अजितदादांचा तर तो घातपात असू शकतो. आत्ताच एक नाशिकच्या प्रकरणामुळं एक काही गोष्टी आता सध्या खूप व्हायरल होत आहेत. तर ही अनामिका जी आहे, या अनामिकेतलं रक्त काढलं आणि त्या बाहुलीवर टाकलं. तर ही नेमके समज काय आहे आणि त्यातले गैरसमज काय, ते जरा थोडं विस्तृत सांगता येईल का? नाही, मुद्दा असा आहे की अनामिका कापून रक्त वाहनं ही कशासाठी हे कर्मकांड केलं जातं, हा विधी केला जातो, याला आघोरी विधी म्हटलं गेलेलं आहे. बरं. हां, तर कुणाला तरी तुम्हाला वश करायचं आहे, तुम्हाला कुणाला तरी आकर्षित करायचं आहे, याच्यासाठी हे विधी केले जातात. बरोबर. म्हणजे सुषमा अंधारेंनी परवा दिवशी ह्या सगळ्याची स्पष्टीकरणं दिली. बरोबर. आणि त्यांनी तिथं रुपाली चाकणकरांचं नाव घेतलं की हे विधी रुपाली चाकणकरांनी त्या खरात नावाच्या बाबाकडून, कॅप्टनकडनं ते करून घेतलं. रुपाली चाकणकरांना हे विधी करून नक्की कुणाला आकर्षित करून घ्यायचं होतं, कुणाला वश करायचं होतं, त्याच्यासाठी त्यांनी हे विधी केले. खरं तर असं काही घडत नाही, पण त्यांच्या मनात नक्की काय होतं, कशासाठी त्यांनी, जर हे विधी त्यांनी केले असतील तर कशासाठी त्यांनी हे विधी केले, त्यांना कुणाला वश करायचं होतं, त्यांनी याचं स्पष्टीकरण देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे महाराष्ट्राला त्याची स्पष्टता होईल. बरोबर. पण मग हे काळा जादू वगैरे हे जे आहे, तर हे लोक एवढा विश्वास का ठेवत आहेत त्याच्यावर? काय कारण आहे? म्हणजे अनुभव येतात त्यांना किंवा काय होतंय नेमकं नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचं कारण? नाही, अनुभव वगैरे येत नसतं. खरं तर ते एक मार्केटिंगची एक अत्यंत व्यवस्थित साखळी आहे. आमचा बाबा ना एकच नंबर आहे. त्याला कमिशन मिळतं सांगणाऱ्याला, परंतु ऐकणाऱ्यांना ते खरं वाटतं आणि ऐकणाऱ्यांची रांग लागते. आणि मुळात मी मग अशी जसं सांगितलं, इतकी अस्वस्थता आहे, लोकांना त्यांच्या प्रश्नांवरती उत्तरं पाहिजेत आणि आम्ही उत्तरं देतो, आम्ही तुम्हाला शांती देतो, आम्ही तुम्हाला समाधान देतो, आम्ही तुम्हाला समृद्धी देतो, हे दावे हे बुवाबाबा करतात. बरोबर. आणि त्यामुळं त्यांच्याकडे आज रांगा लागलेल्या आहेत. आज कोणताच सत्संग करणारे जे बुवाबाबांचे संप्रदाय आहे ते असे उदंड वाहू लागलेले आहेत लोकांनी. कोरडे अजिबात एक पण नाही आहे. याचं कारणच ते आहे. बरोबर. बरं, आत्ता एक मध्यंतरी पुण्यात बागेश्वर बाबा आले होते. बरोबर. तर त्यावेळेसही तुमच्या संघटनेनं काहीतरी म्हणजे त्यांच्या विरुद्ध हे केलं होतं. हो. तर नेमकं काय घडलं होतं तेव्हा? नाही, मुळात काय झालं की ते कोणाला तरी समोर बोलवतात, ते खरं तर त्यांचं सगळं ठरलेलं असतं, पण ते लोकांना भासवतात. आम्ही कोणाला तरी बोलवतो, त्याच्याशी बोलतो आणि त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या पूर्व आयुष्यामध्ये जे काही घडलं आहे ते त्या कागदामध्ये लिहिलेलं असतं आणि मी त्यांना ते दाखवतो, असं त्यांचं तो दावा असतो. आज आम्ही पण वैज्ञानिक दृष्टिकोनाचे ज्यावेळी शाळा कॉलेजांवरती काही कार्यक्रम करतो त्यावेळी आम्ही पण लोकांच्या मनामध्ये काय आहे त्या चिठ्ठीमध्ये ओळखतो, त्यांनी काय लिहिले न उघडता, की आम्ही पण करून दाखवतो ना लोक. हो, सांगता येतं ना आम्हाला. ते कसं सांगता येतं, याला काही सिद्धी लागत नाही. बरोबर. याला कुठल्याही पद्धतीची काही तुमच्या अंगी शक्ती लागत नाही. हे हातचालाकीचे खेळ आहेत. हे काय आहेत? हातचालाकीचे खेळ आहेत. मग कबीरांनी काय म्हटलं या सगळ्या गोष्टींबद्दल? झटका दिया जब हात को पेडा मिठाई ला दिया, खाली उंगली को घिसाकर अत्तर सुगंधी ला दिया, ए तो जादूगार भी कर सके इने क्या कहना संत. म्हणजे हे जे सगळे बुवा बाबा काहीतरी चमत्कार करून, चमत्काराचे दावे करून लोकांना आकर्षित करतायत
बरोबर. आणि आमच्या अंगी अशी दैवी शक्ती आहे, आम्ही तुमच्या मनातलं ओळखतो किंवा तुमच्या पूर्वायुष्यातलं सगळं आम्हाला माहिती आहे, असं जे भासवण्याचा प्रयत्न करतात आणि गर्दी जमवतात. आणि गर्दीकडून देणगीच्या स्वरूपामध्ये किंवा प्रत्येक लाखो लोक आले, प्रत्येकाने 1-1 रुपया जरी दक्षिणा दिली ना, तर कोट्यवधी रुपये ते घेऊन जातात. हो. हां, तर बागेश्वर बाबाचं झालं काय, की तो देशभर फिरतोय, त्याला राजकीय संस्था संघटना सगळ्या पद्धतीनं फिरवतात त्यांच्या वोट बँकसाठी. बरोबर. मग तो भडकाऊ सगळं बोलणार आणि परत अशा पद्धतीचे दावे पण करणार. पुण्याच्या पोलीस प्रशासनाला मार्फत असं सांगणं होतं, मी 2-3 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या पुण्यामध्ये, आणि पोलीस प्रशासनाला असं सांगणं होतं, मी त्यांनी पोलीस प्रशासनाला बागेश्वर बाबांनी सांगितलं की तुम्ही हे जर सगळं करताय तर मुद्दा असा आहे, पोलीस प्रशासनाची 10 लोकं, आमची 10 लोकं आणि त्या बागेश्वर बाबाची 10 लोकं, अशी 30 लोकं आपण एका सुरक्षित एका हॉलमध्ये जमूयात. बरोबर. आम्ही तुम्हाला 5 लोकं देतो आणि 5 लोकांपैकी किमान 3 लोकांचं तुम्ही सांगा त्यांच्या पूर्वायुष्यामध्ये काय घडलंय, असं चॅलेंज दिलं मी त्यांना. बरोबर. तर त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं नाही. त्यांनी पोलीस प्रशासनाच्या मार्फत सांगितलं की तुम्ही दरबारात या, आपण दरबारात ही चाचणी घेऊ. कारण दरबारामध्ये लाखो लोक असतात, ते बाबाच्या विचाराने प्रभावित असतात. बाबा जे काय सांगेल ते त्यांना खरं वाटतं. अशा ठिकाणी, अनियंत्रित ठिकाणी, असुरक्षित ठिकाणी तिथं चाचणी होऊ शकत नाही. तरी माझं म्हणणं पोलीस प्रशासनाला असं होतं की चला मला घेऊन जा, सुरक्षेची जबाबदारी तुमची. तर पोलीस यंत्रणेने खरं तर ती जबाबदारी घेतली नाही त्या काळामध्ये. त्यामुळे मग ते होऊ शकलं नाही. हां, त्यामुळे ते होऊ शकलं नाही. बरं, पण यांची यावर त्या बागेश्वर बाबांची काय रिॲक्शन होती? नाही, बागेश्वर बाबा त्यांनी पूर्ण तो सत्संग केलाच नाही ना, कारण आम्ही इतकं लावून धरलं होतं ते सगळं प्रकरण. सतत त्याबद्दलचं प्रसारमाध्यमांमध्ये पोलीस प्रशासन यांचे सगळ्यांचे डायलॉग चालू होता ना सतत. बरोबर. की यांनी हे एकतर बंद करावं किंवा यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. कारण त्या दरबारामध्ये याच्यामधला पोलीस प्रशासनामधला त्या दिवशी ड्युटीवर असणारा एक अधिकारी त्या बाबाच्या चरणी लीन झाला. महाराष्ट्र सेवा अधिनियम जो आहे त्याच्यानुसार ते योग्य नसतं. बरोबर. तुम्हाला सेवेत असताना कुठलंही धार्मिक कृत्य, कर्मकांड करण्याला थारा नसतो, तरी ते केलं. मग हे सगळं असं वादळ उठल्यानंतर त्याला सगळा गाशा गुंडाळून निघून जावं लागलं. मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की आकाशिक रेकॉर्ड असेल किंवा टेलिपॅथिक कम्युनिकेशन असेल, घरांशी बोलणं असेल, प्राण्यांशी बोलणं असेल, या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? ह्या गोष्टी खूप वाढल्या आहेत आता सोशल मीडियावर, तर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा पेव फुटलेला आहे. तर ह्या गोष्टीवर तुम्ही काय सांगाल? हा बघा, म्हणजे आता अलीकडं आपल्याकडं हे पण डोळ्याला ते पट्टी बांधतात आणि ते वाचतात, हे पण आलेलं आहे. हां, तर हे करतो ना आम्ही हे करून दाखवतो ना तुम्हाला. आमचे जे कार्यक्रम होतात वैज्ञानिक दृष्टिकोन प्रचाराचे, तर त्याच्यामध्ये हे सगळे, याला सगळ्याला विज्ञानाचा आधार आहे. सगळ्या गोष्टींना विज्ञानाचा आधार आहे. जगामध्ये अशी एकही गोष्ट आपोआप किंवा आमच्या अंगी दैवी शक्ती आहे, चैतन्य आहे म्हणून एकही गोष्ट जगामध्ये घडत नाही. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं कारण आहे, कार्यकारण भाव आहे. झाडाचं पान खाली पडतं त्याला पण कारण, एकतर रसद्रव्य त्याच्यातलं संपतं, ते पान वाळतं खाली पडतं, किंवा सुसाट्याचा वारा येतो आणि त्या वाऱ्याच्या धक्क्यानं ते पान खाली येतं. प्रत्येक गोष्टीला कार्यकारण संबंध आहे. त्याच्यामुळे अशी आपोआप, अचानक, दैवी शक्तीनं, काही सिद्धीनं, कोणत्या मंत्रानं अशी गोष्ट घडू शकत नाही. पण ह्या गोष्टींचे कोर्सेस आहे सर. हो, कोर्सेस आहेत. तर ते तुमचा मागचे कितीही जन्म सांगतील, याच्यावर कसं कितपत विश्वास ठेवायचा? नाही, विश्वास ठेवता येत नाही अशा गोष्टींवरती. नाही, अजिबात नाही, 0%. आता कारण असं जर कोणी असेल तर आमच्या समोर आणा. जसं बागेश्वर बाबाला आव्हान दिलं तसं आम्ही त्यांना आव्हान देतो, या समोर करा, आम्ही माणसं देतो, करून दाखवा. बरं, आणखी एक महत्त्वाची, आणि असे प्रयोग पूर्वी झालेले आहेत, संमोहनापासून अनेक प्रयोग पूर्वी झालेले आहेत. आता मी म्हटलं ना, काही गोष्टी ट्रेंडिंगमध्ये येतात. आता संमोहनाची आलेली नाही, काही वर्षांनी संमोहनाची परत येईल. पूर्वी येऊन गेलेली ती 20 वर्षापूर्वी. हो. लोकांना काय होतंय की घरात काही अनपेक्षित घटना घडल्या तर त्यांना ते सगळं त्यांचा तिकडे जातो तो ओढा, कुठं की ब्लॅक मॅजिक केलंय, त्यावर कोणीतरी काहीतरी सांगेल. तर हे ब्रेक करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? नाही, मुद्दा काय आहे की लोकांची जो एक लाईन आहे विचार करण्याची, जगण्याची, वागण्याची, हीच मुळात बिघडून टाकलेली आहे ना, तीच मुळात ब्रेक झालेली आहे. म्हणजे मी मगापासून जे सगळं बोलतो याचा सारच हा आहे की लोकांना सत्सद विवेकानं
लोकांना तार्किक पद्धतीनं विचार करण्याची लाईनच खंडित करून टाकलेली आहे. कारण हे कुणीतरी केलेलं आहे किंवा कुणाकडून तरी घडतं किंवा अशी काळी जादू होते, असेच भास आणि भ्रम लोकांच्या डोक्यामध्ये भरवलेले आहेत ना. असं होतच नाही, असं भरवलेलं नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे तुकाराम महाराजांचा आजही नवस उपवास तापवास करणी ह्या गोष्टी चालू आहे. संत तुकाराम महाराज काय म्हणतात, सेंदुराचे दैवत केले नवस बोले तयासी, आणि 900 कला कन्यापुत्र होती तर का करणे लागे पती. बरोबर आहे. मी आजही पण पहिली मुलगी झाली तर ठीक आहे, पण दुसरा मुलगा पाहिजे, हो. अशी आजही शहरापासून तर गावापर्यंत परंपरा आहे. इकडं आहे. मग त्याच्यासाठी करणी, भानामती, नवस, पूजा अर्चा सगळ्या गोष्टी केल्या जातात ना. बरोबर आहे. परंतु हा जो मुख्य जो विषय आहे की तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत, तुम्ही चिकित्सक असला पाहिजेत, अशा पद्धतीची जी आपल्याकडं एक व्यवस्था होती काही प्रमाणामध्ये, ती पूर्णच खंडित झालेली आहे 10-12 वर्षामध्ये. आता एक शेवटचा प्रश्न, की आत्ता जे धर्माचं राजकारण सुरू आहे, तर त्यातूनच हे पण वाढणारच आहे. कर्मकांड किंवा बुवाबाजी त्यातून वाढण्याची शक्यता तर आहेच. हो. तर यामुळं धर्माचं नुकसान होणार आहे का? नाही, मुद्दा काय आहे की बर्नार्ड रसेलांचं एक वाक्य आहे का जगामध्ये सर्वाधिक रक्तपात जर कशामुळे झाला असेल तर तो धर्मामुळे झालेला आहे. हो. मुद्दा काय धर्मामुळे झाला म्हणजे कोण गेलं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये माणूस गेला. धर्माने सांगितलेली जी मूळ तत्व आहेत ती त्याच ठिकाणी असतात, परंतु तीच तत्व दिशाभूल करून सांगणं, ती वेगळ्या पद्धतीनं सांगणं, धर्माचा बुरखा पांघरून अधर्म पसरवणं, याच्यातून माणसं मेली जातील, माणसं संपतील. आणि संपत आली आहे जगभरात, तेच होतंय सध्या. नाही, सगळ्या कंट्रीमध्ये बघा ना काय काय चालू आहे. म्हणजे फक्त भारतातच नाही, पाकिस्तानमध्ये बघा काय चालू आहे. ते पूर्ण धर्माच्या दिशेनं गेले. आणि इस्रायलमध्ये काय चालू आहे, ताजं उदाहरण इराण आणि अमेरिकेमध्ये काय चालू आहे. सगळ्या बहुतांशी कंट्रींमध्ये जे काही चालू आहे धर्माच्या आधारानं ते अत्यंत विकृत आहे. म्हणजे कोणत्या देशाचा आदर्श घ्यावा हा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. हे आपण आता प्रत्येक गोष्ट जी धर्मावर आणली जाते ती काहीतरी स्वार्थासाठीच धर्म पुढे केला जातो. तो स्वार्थ कसा ओळखला पाहिजे लोकांनी, यासाठी तुमचे काय आयडियोलॉजी? नाही, मुद्दा काय आहे की फार वेगळ्या आयडियोलॉजीकडे जाण्याची गरजच नाही. संत साहित्य किमान महाराष्ट्रामध्ये साधू संतांनी, समाज सुधारकांनी काय सांगितलं, तो तुम्ही पायाभूत आधारभूत गोष्ट जरी मांडली तरी तुमचे कर्मकांड, जातीयता, धर्मांधता आटोक्यात यायला मदत होईल. फक्त साधू संत आणि समाज सुधारक, साधू संतांचे विचार. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करताना एवढंच सांगितलं, मी सांगत आलो की संत आणि सुधारक यांचा वारसा आम्ही पुढे चालवतोय. खरं आहे हे. बरोबर आहे. फार मोठं काम करून ठेवलंय. आंबेडकरांपासून फुल्यांपर्यंत ही सगळी जी फार प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांपर्यंत फार मोठं ह्या महाराष्ट्रामध्ये काम समाज सुधारणेचं, लोकांना शहाणं आणि जागृत करण्याचं फार मोठं काम केलेलं आहे. तेच काम जर पुन्हा उजागर केलं तरी लोक याच्यातून बाहेर येतील. हे काम करायचं कोणी? याच्यामध्ये सरकारचं काही दायित्व आहे की नाही? बरोबर आहे. सरकार उत्तरदायित्व या संबंधी मानते की नाही? भूमिका घेणं गरजेचं आहे. त्यांनी जर भूमिका घेतल्या तर अनेक गोष्टी आटोक्यात येतील. बरोबर आहे. किमान ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतायत त्या संबंधीच्या ज्या तक्रारी येत आहेत त्याचा निपक्षपाती तपास करून ती या सगळ्या घटना जर शिक्षेपर्यंत नेल्या तरी अनेक गोष्टींना चाप बसेल. बरोबर आहे. कारण अनेक ठिकाणी जेव्हा अशी बुवाबाजी उघड होती तेव्हा त्याला पॉलिटिकल संरक्षणही दिलं जातं आणि त्यातून अशा गोष्टी घडतात. खूप छान माहिती दिली तुम्ही याबाबत. अंधश्रद्धा निर्मूलन जे तुम्ही काम करताय त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही पॉडकास्ट 18 मराठीच्या विचारमंचावर आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा पॉडकास्ट अंधश्रद्धा निर्मूलन. अंधश्रद्धा हा मुळात आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि त्याला सोशल मीडिया कुठंतरी मदत करतो आहे आणखी वाढवण्यासाठी, पसरवण्यासाठी. पण हे आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. आपण सतसत विवेकबुद्धीने विचार करून तार्किक दृष्टी या गोष्टी शक्य आहे का हे तपासणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपण पुढे जाणं गरजेचं आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.